बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी। रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे। आयोगाच्या पाठोपाठ प्रदेशाध्यक्षपदही सोडलंय। खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिलेला आहे आणि याविषयीच बोलण्यासाठी थेट राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अमोलजी, आपण बघतोय राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा देण्यात आलेला आहे। चाकणकरांनी राजीनामा दिला की पक्ष नेतृत्वाने राजीनामा द्यायला सांगितला? पक्ष नेतृत्वाने राजीनामा द्यायला सांगितला। जसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या प्रदेशाध्यक्ष आहेत, महिला प्रदेशाध्यक्षा, तसंच त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या आणि कॅप्टन अशोक खरात प्रकरणामध्ये अनेक व्हिडिओज, अनेक ते आर्थिक व्यवहार किंवा असतील असे जे काही त्यांच्यावर अलिगेशन झाले, त्यामुळे पक्षाची शिवशाहू फुले आंबेडकरांची पुरोगामी प्रतिमा डागाळल्या जाते असा जो काही पक्षातल्या एकंदरीत वरिष्ठांचा सूर होता किंवा तशी नाराजी होती, ती देवगिरीच्या बैठकीमध्ये बोलून दाखवल्या गेली होती सर्वांकडून आणि त्यामुळे सुनेत्रा वहिनींनी स्वतः त्यांना बोलून तसा राजीनामा द्यायला सांगितलेला आहे। आणि आत्ताचा सुद्धा राजीनामा गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रभरातून टीका टिप्पण्या होत होत्या, त्यामुळे पक्षाला कुठेतरी बाधा येऊ नये म्हणून सुनेत्रा वहिनी आणि पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डने घेतलेला हा निर्णय आहे। त्यामुळे राजीनामा देणं आणि राजीनामा घेणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। बातमी जरी मीडियामध्ये त्यांनी राजीनामा दिला असं दाखवलं जात असेल, पण मुळात वस्तुस्थिती अशी आहे की तो राजीनामा मागण्याचा अधिकार हा पक्षाच्या नेतृत्वाला असतो आणि त्यामुळे पक्षाच्या नेतृत्वाने तो रीतसर राजीनामा मागितलेला आहे। ज्यावेळेस चौकशी अंती जर ते काही कशातच काही नसलं किंवा काही त्यांचा दोष नसला, त्यावेळेस सन्मानानं तशा पदावर त्यांना विराजमान करण्याचा अधिकार किंवा तसा विचार सुद्धा पक्षाचे वरिष्ठ नेते करतील। अगदी अमोलजी, धन्यवाद। जी24 ताशी बोललात आणि भूमिका मांडलीत पक्षाची त्याबद्दल। आणि या विशेष बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आपल्या सोबत आहेत। अंजलीताई, अनेक सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांची, सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी होती की त्यांना कोणत्याही पदावर ठेवू नये। राजीनामा दिलाय, मिटकरींनी सांगितलं की राजीनामा घेतलेला आहे। खरं तर आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या डोक्यावर उपकार झाले की शेवटी यांचा राजीनामा घेतला। आणि तो का घेतला? कारण सगळ्यांची जबरदस्ती झाली, लोक लढत होते, लोक टीका करत होते, आमच्यासारखे सगळे टीका करत होते, त्यांच्या पक्षातले सुद्धा आमदार टीका करत होते, म्हणून हा जबरदस्तीचा राजीनामा आहे। हा काही मनाने दिलेला किंवा स्वतःला काही वैयक्तिक असं हे कारण वाटलं म्हणून दिलेला नक्कीच नाहीये। प्रदेश अध्यक्षपद त्यांना, खरं तर माझी अशी अपेक्षा होती की सुनेत्रा पवार या पहिल्या उपमुख्यमंत्री असल्यामुळे त्या आपल्या पक्षाचं नाव ठेवण्यासाठी, नाव वाचवण्यासाठी त्यांचा दोन्ही पदांमधनं राजीनामा घेतील। पण सीएम कडे जो अधिकार होता महिला आयोगाचा, त्यांनी निर्देश दिल्यानंतर पहिलं पद सोडलं आणि आज जबरदस्तीने स्वतःचं फक्त आणि फक्त कुठेतरी फेस सेव्हर ज्याला आपण म्हणतो, म्हणून हा जबरदस्तीचा राजीनामा आज शेवटी झालेला आहे। याच्यात खरंच कौतुक करण्यासारखं काहीच नाही। राष्ट्रवादीनी आपली सगळी, म्हणजे आपण जे म्हणतो ना की जनाची नाही मनाची नाही, कसलीच लाज त्यांना आता उरलेली नाही असं मला वाटतं। अगदी अंजलीताई, कुठेतरी आता रुपाली चाकणकर यांची चौकशी या सगळ्या प्रकरणामध्ये झाली पाहिजे अशी मागणी होताना दिसते। आपली काय मागणी आहे या संदर्भात? अगदी 100% झाली पाहिजे। आणि याची सुरुवात त्या ज्या पीडित महिला होत्या त्यांच्या केसेस दाबल्या गेल्या, ज्या 2 आत्महत्या झाल्या, त्याच्यात विकास दिवटेची जी मी म्हटलं शिर्डी पोलीस स्टेशनला केस आहे ती रिओपन झाली पाहिजे। आणि जो पत्रकार म्हणाला होता की मला अवेळी फोन करून, मला त्यांनी तर अख्खा नंबर पण दाखवला की त्यांना फोन करून धमकी देण्यात आली होती रुपाली चाकणकरांकडनं, तर याच्यावर पहिलं तर त्यांच्यावर FIR झाला पाहिजे, त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि योग्य कारवाई नक्कीच त्यांच्यावर झाली पाहिजे। अगदी अंजलीताई, धन्यवाद। जी24 ताशी बोललात त्याबद्दल। यानंतर आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे। सुषमाताई, आपण बघतोय की प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पक्ष नेतृत्वानं राष्ट्रवादीच्या घेतलेला आहे रुपाली चाकणकरांचा। तुमची मागणी आहे, तुम्ही आज पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा केली, कारवाई झाली पाहिजे, या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे, आणि राजीनाम्याकडे कसं बघता? मला वाटतं हा राजीनामा नाहीये, राजीनामा स्वतःहून दिला जातो। ही गच्छंती आहे पक्षातून केलेली, कारण पक्षांतर्गत एवढा उद्रेक वाढलेला होता, अनेक आमदारांची मागणी होती, अनेक महिला पदाधिकाऱ्यांची मागणी होती, बाहेरून लोकांचा दबाव वाढत होता, तरीही त्या या कारवाईपासून वाचत होत्या। सुनील तटकरे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण अखेर मला वाटतं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि
महिला नेतृत्व म्हणून महिलांमध्ये विश्वास प्रस्थापित करायचा असेल तर निर्णय घेतला पाहिजे म्हणून ही सुनेत्रा वहिनींनी घेतलेली भूमिका आहे. त्यामुळे याला राजीनामा म्हणता येणार नाही, ही गच्छंती आहे. पण राजीनामा ही माझी वैयक्तिक मागणी कधीही नव्हती. माझी मागणी ही आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना सहआरोपी केलं पाहिजे. अगदी चाकणकरांची चौकशी व्हावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, या संदर्भात तुम्ही आक्रमक भूमिका आतापर्यंत मांडलेली आहे. आज या सगळ्या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांची सुद्धा तुम्ही भेट घेतलेली आहे. मात्र या सगळ्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये सुद्धा रुपाली चाकणकरांवर कारवाई व्हावी की नाही त्या संदर्भात मतप्रवाह होते असं वाटतंय सुषमाताई? अगदीच खूप मला वाटते त्याच्यातली मतभिन्नता होती. एक मोठा वर्ग होता ज्यांना वाटत होतं की त्यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा झाला पाहिजे. अनेक जण म्हणत होते जर आयोगाचा राजीनामा देताना नैतिकता असेल तर प्रदेशाध्यक्षपद हे नैतिकतेत येत नाही का? परंतु मी वारंवार म्हटलं की त्या सुनील तटकरेंच्या लॉबी मधल्या होत्या, पक्षांतर्गतच्या 2-3 लॉबीज काम करतात, त्यातली त्या तटकरे लॉबीच्या होत्या. त्यामुळे तटकरेंनी त्यांना शेवटपर्यंत वाचवण्याचा प्रयत्न केला हे मात्र मी ठामपणे म्हणेन. अगदी सुषमाताई, आता रुपाली चाकणकर यांची चौकशी करण्याची मागणी तुम्ही केलेली आहे, त्यांच्यावर FIR दाखल करण्याची सुद्धा मागणी केली. पुढच्या काळामध्ये या संदर्भातल्या काही हालचाली होतील असं वाटतंय? निश्चितपणे यामध्ये हालचाली होतील, कारण ज्या पद्धतीने काही इनपुट आम्ही आता तपास अधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, किंबहुना कायद्याची विद्यार्थिनी म्हणून मला जो काही थोडाफार त्याच्यातला अभ्यास आहे त्यानुसार मला खात्री आहे की निश्चितपणे चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल होईल. अगदी सुषमाताई, धन्यवाद. झी 24 तासशी बोललात आणि तुमची भूमिका मांडलीत त्याबद्दल. आपण बघितलं रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाच्या राष्ट्रवादीचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे. पक्ष नेतृत्वानं त्यांना राजीनामा द्यायला सांगितला आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला अशी माहिती अमोल मिटकरी यांनी दिली आहे. तर काही वेळापूर्वी चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्याशी आम्ही संपर्क साधला. चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर ठोंबरे पाटील यांनी काय म्हटले बघूया. एक लक्षात घ्या, राज्य महिला आयोग हे सरकारच्या संविधान पदाचा विभाग होता आणि त्या बोंधू बाबा खरात कॅप्टनमुळे जी काही बदनामी सरकारची होत होती, म्हणून सरकारच्या त्या राज्य महिला आयोग विभागाचा जेव्हा राजीनामा दिला त्याच वेळी नैतिकता स्वीकारून चाकणकर यांनी जे काही त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद होतं त्याचाही राजीनामा देणं क्रमप्राप्त होतं आणि ती नैतिकता असते. परंतु आता जो राजीनामा घेतलाय हा महाराष्ट्रातल्या महिलांचा रेटा की बाबा एवढ्या मोठ्या पदावर, संविधानिक पदावर असताना सुद्धा तुम्ही ज्या ट्रस्टवर आहात त्या बोंधू बाबांनी ज्या पद्धतीने महिलांवर अत्याचार अन्याय केलेला आहे आणि त्याच्याकडे राज्य महिला आयोगाने माजी अध्यक्ष असताना कानडोळा करणे, त्याला फेवर देणे, त्याच्या गुन्ह्यासाठी पोलिसांवर दबाव आणणे, अनेक घटना आहेत.